मालेगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात दादासाहेब भुसे हे नाव आज केवळ आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, तर विकासाला प्राधान्य देणारे, निर्णयक्षम आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळखले जाते. जनमानसातील त्यांचा वावर, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी असणारी त्यांची मैत्री आणि अतिशय मितभाषी स्वभाव यामुळे दादा भुसे हे रसायन मालेगाव तालुक्याला मिळालेली संजीवनी बुटीच आहे. भुसे साहेबांनी मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिलाय. महिला आणि बालरुग्णालय, पाणी पुरवठा व्यवस्था, रस्ते, वीज आणि प्रशासकीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण यांसारखी कामं त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची पावले मानली जातात. विशेषतः आरोग्य क्षेत्रात उभारलेले आधुनिक महिला व बालरुग्णालय हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वरदान ठरले. तसेच मालेगाव सारख्या ग्रामीण भागात उभारलेले भव्य कृषी विज्ञान संकुल हे त्यांच्या दूरदृष्टीचे व्यापक उदाहरण आहे. वाचन संस्कृती वाढावी म्हणून भव्य सावित्रीबाई फुले वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केली, ज्याचा फायदा आज हजारो ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना होतोय. मालेगावला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटले जाते. ही ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित व्हावी म्हणून हातमाग आणि यंत्रमागला नवी गती मिळाली आहे. भुसे साहेबांचं कार्य हे विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते. मालेगावच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान केवळ आजपुरते मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी भक्कम पायाभूत रचना उभी करणारे आहे. त्यामुळेच ते एक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी धार्मिक ईर्षेने धगधगणारे मालेगाव शांत ठेवण्यात भुसे साहेबांना यश आलेलं आहे. दादा भुसे यांचे राजकारण जात धर्माच्या पलीकडचे आहे. मालेगावातील प्रत्येक समाज घटकासाठी विकास ही त्यांची ओळख आहे. येणाऱ्या काळात मालेगाव हे विकसित शहरांच्या यादीत असेल, नव्हे तर स्मार्ट शहर असेल अशी भूमिका त्यांची आहे. त्यामुळे एक सुज्ञ मालेगावकरांसाठी आणि शिवसैनिकांसाठी दादासाहेब भुसे हे नेहमीच प्रेरणास्थानी राहिलेले आहेत. विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेशी आपुलकी असणारा लोकनेता म्हणजे दादासाहेब भुसे.